स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर गडांतर असून या सगळ्या संदर्भात आजपासून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद असेल किंवा नागपूर महानगरपालिका किंवा राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जे ओबीसी नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे। आजची सुनावणी कशी असेल किंवा या सुनावणीकडून काय अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आहेत। सर, आजपासून ही सुनावणी जी आहे ती सुरू होत आहे। या सुनावणीतून काय तुमच्या हाती लागेल, काय तुमच्या अपेक्षा आहे? ज्या पद्धतीने युक्तिवाद झाला आहे त्यावरून तुम्ही समाधानी होतात का? नाही नाही, हे बघा की समाधानी मुळीच नाही आहे. कारण आम्हाला 27% आरक्षण पाहिजे आहे. आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की SC, ST आणि OBC हे तिन्ही प्रवर्ग मिळून 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. नॅचरली असं आहे की SC आणि ST प्रवर्गाला संविधानाच्या प्रमाणे लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावं लागतं. तर ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये SC आणि STची लोकसंख्या ही 23%च्या वर जाते, ती जशी जशी वर जाईल तसं तसं OBCचं आरक्षण हे कमी होईल आणि जागासुद्धा त्या प्रमाणामध्ये कमी मिळत असतात. आणि म्हणून मध्यंतरी याच्यावरती गदा आली होती, मग पुन्हा हे झालं. मग महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेताना स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच असं म्हटलं होतं की 2021च्या पूर्वीची जी काही परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्या. आणि 2021च्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण OBCला मिळत होतं आणि 50%च्या मर्यादेचं बंधन नव्हतं. आणि परंतु मग पुन्हा निवडणुका झाल्या, नगरपंचायत झाली, नगरपरिषद झाली, महानगरपालिका घोषित झाल्या. आणि मग नगरपंचायत निवडणुका झाल्यावर मग पुन्हा काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हा मात्र मग सर्वोच्च न्यायालयाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये जे काही झालं त्याला संरक्षण दिलं. आणि महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही घ्या, 31 जानेवारीच्या पूर्वी घ्या, परंतु नियमाचं पालन करा, अशा प्रकारचे निर्देश दिले होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाने अभ्यास करून काय म्हटलं माहीत नाही, 27% आरक्षण कायम ठेवून या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. आता नॅचरली मी तुम्हाला जसं म्हटलं की ज्या ज्या ठिकाणी SC आणि STची लोकसंख्या 23%च्या वर गेली तिथे तिथे OBCला जास्त जागा मिळालेल्या आहेत, ते नाकारता येत नाही. नागपूर महानगरपालिकेचं जर उदाहरण आपण घेतलं तिथे 7 जागा जास्त येतात, म्हणजे 28% SC आणि ST मिळून आहे. मग OBCला 22% यायला पाहिजे होतं, ते 27% आरक्षण दिलेलं आहे. त्या 7 जागा जे जास्त येतात. आता उद्या जर त्यांनी म्हटलं मागे जसं जिल्हा परिषदेच्या वेळेस आपल्याकडे निर्णय झाला होता तसा ह्या अतिरिक्त जागेंचा रद्द करा निवडणूक अशी जर म्हटलं तर मग अडचण येणार आहे. त्या 7 लोकांचा धोक्यात जाईल पद आणि तिथे पुन्हा निवडणूक होईल. आणि म्हणून आजच्या निकालाकडे आमचं लक्ष आहे की जसं नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संरक्षण दिलं तशाच प्रकारचं संरक्षण राज्य सरकार या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागू शकते. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने ते दिलं तर आपलं आरक्षण कायम राहील, अन्यथा यांच्या निवडणुका म्हणजे निकाल हे रद्द करावे लागतील. म्हणून आज आम्ही लक्ष ठेवून आहोत की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते. सर, तुम्ही म्हणताय की सरकारनं संरक्षण मागायला पाहिजे सुप्रीम कोर्टाला. सरकारकडून जर तशी भूमिका घेतली नाही तर तुम्ही न्यायालयीन ही लढाई लढणार का? तुम्ही या सगळ्या प्रकरणाला घेऊन सुप्रीम कोर्टात जाणार का? नाही, गेले ऑलरेडी लोक चालू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण. आणि म्हणून सर्वांचं ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालय अंतिम काय निर्णय देतो याकडे आमचं लक्ष आहे. आणि म्हणून मी वारंवार म्हणत असतो की खरं म्हणजे या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे. आणि न्यायालयीन लढा लढण्यापेक्षा संविधानाच्या कलम 243D6 आणि कलम 243T6 मध्ये अमेंडमेंट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBCला 27% आरक्षण राहील अशा प्रकारची जर तरतूद केली तर मग कुठल्याही प्रकारचं न्यायालयीन प्रकरण होणार नाही आणि OBCला त्यांच्या हक्काचं 27% आरक्षण मिळणार. म्हणजे एक प्रकारे सत्ताधारी ज्यांच्या हातात ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुठेतरी ओबीसी समाजाला खेळवत ठेवत आहे असं म्हणायचं का? म्हणजे त्यांना माहिती आहे की या सगळ्या बाबतीत संविधानात अमेंडमेंट केली जाऊ शकते, ती केली जात नाही आहे, निवडणुका होत आहे, वारंवार हे प्रकरण न्यायालयात जातात. नक्कीच नक्कीच. त्याच्यात आपण जे म्हणता की हा प्रश्न आता 2021 पासून चिघळतो आहे. आज आपण 2026 आहे, 5 वर्ष झालेले आहे. आणि आमची वारंवार मागणी आहे तेव्हापासून, जेव्हा पहिल्यांदा निकाल आला होता तेव्हापासून, की संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6 मध्ये लवकरात लवकर अमेंडमेंट करावं आणि या OBCच्या 27% आरक्षणाला संरक्षण द्यावं. तो एकमेव मार्ग, अंतिम मार्ग आहे की जेणेकरून भविष्यात कुठेही कोर्ट केस होणार नाही.
त्या मार्गाची पूर्तता केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित करावी ही या माध्यमातून मी केंद्र सरकारला मागणी करतो. नक्कीच आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे आमचं लक्ष आहे. मात्र यावर जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर संसदेमध्ये सरकारने जे आहे ते या संदर्भात कायदा करून जे आहे ते ओबीसींना संरक्षण द्यावं अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आता केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.